बसता येत नाही. नाही पाणी उभं राहूनच प्यायले सर. हां, पाणी उभं राहूनच प्यायले मी. उभं आता हे राहूनच आसन प्या, करता नाही येणार उभं आपल्याला. राहूनच प्या. नाही करता येत तर तेवढं असं स्किप होईल, काही फरक पडत नाही. पाणी पिल्यानंतर 2 ग्लास पाणी पिल्यानंतर याला म्हणतात मलासन. या पद्धतीने मलासनमध्ये बसायचं आहे. ज्यांना बसता येत नाही त्यांच्यासाठी सूट आहे. चला, आता पहिलं आसन झालं मलासन. नंतर आता उठून उभं राहायचं आहे सर्वांनी. सर्वांनी उठून उभं राहायचं आहे. चला, कटीचक्रासन सर्वात प्रथम. डाव्या खांद्यावर उजवा हात ठेवायचा या पद्धतीने कटीचक्रासन. कटी म्हणजे कमर, चक्र म्हणजे गोल फिरवणे. कमर गोल गोल फिरवणे याला म्हणतात कटीचक्रासन. हाताची पोझिशन बघून घ्या. थोडा आज फास्ट करणार आहोत आपण, कारण काय असतं की पाणी पिल्यानंतर जेवढं फास्ट करू आपण तेवढं लवकर मोशन्स येतात. चला, आता गुडघा छातीला टच करायचा. एकदा डावा एकदा उजवा, 7 वेळेस डावा 7 वेळेस उजवा. फास्ट करा थोडं. ज्यांना फास्ट जमत नाही त्यांनी स्लो करा. 3 ते 4 मिनटात सगळे व्यायाम प्रकार झाले पाहिजे. पुन्हा 2 ग्लास पाणी प्यायचं आहे. चला, मूलाधार शुद्धी झाली. कटीचक्रासन झालं आपलं. मूलाधार शुद्धी नाही झाली तर मूलाधार शुद्धी करा. 7 वेळेस डावीकडून उजवीकडं, नंतर मग 7 वेळेस उजवीकडून डावीकडं. याला म्हणतात मूलाधार शुद्धी. कुणी माईक ऑन करणार नाही, इकडं डिस्टर्ब होतं. मग माईक सर्वांनी बंद ठेवायचे. काय नाव आहे तुमचं? काय निर्मला कोण आहे? माईक बंद ठेवायचे. माईक एकदा चालू केलं की आपलं माईक बोलणं झाल्यानंतर बंद करून टाकायचं. चला, आता डोक्यावर हात ठेवा. दोन्ही बोटं एकमेकात गुंतवा. आळस दिल्यासारखी स्थिती. एकदा डावीकडं एकदा उजवीकडं. 7 वेळेस डावीकडं 7 वेळेस उजवीकडं. थोडं आज आपण फास्ट करत असतो कारण वेळ आपल्याकडे कमी असतो. आपल्याला कमीत वेळात जास्त प्राणायाम करून, आपल्याला जास्त योग करून आपल्याला पाणी प्यायचं असतं. निर्मला जी, तुम्हाला मराठी कळत नाही का? एकदा सांगितलं माईक बंद ठेवा म्हणून. काय सर? माईक बंद ठेवा म्हणून सांगितलं तर कळत नाही का? आता मी केला इकडून बंद, आता पुन्हा चालू करू नका. पायाच्या, अरे काय तुम्हाला मराठी कळत नाही का? स्पीकर बंद केला. काय बंद केलं? आणि तुमचा आवाज कसं काय येतोय मला इकडं? मग ओके, सकाळी सकाळी डोकं नका खराब करू. पायाच्या बोटावर चालायचं आहे सर्वांनी. तीन चक्रा मारायच्या आहेत तिथले तिथे गोल. चला, आता हे झाले उभं राहून. आता बसून आपले आसनं आहेत. पहिले आहे कव्वा चालासन. मलासन तर आपण अगोदरच केलेलं आहे. आता कव्वा चालासन करायचं. या पद्धतीने जो गुडघा टेकवला त्याच्या विरुद्ध दिशे कमरेतून पीळ द्यायचा. डावा गुडघा टेकवला तर उजव्या दिशेने वळायचं. उजवा गुडघा टेकवला तर डाव्या दिशेने वळून या पद्धतीने पाठीमागायचं. कावळा जसा 1 पाऊल चालतो आणि पाठीमागं वळून बघतो, 1 पाऊल चालतो आणि पाठीमागं वळून बघतो, त्या पद्धतीने कव्वा चालासन किंवा काक चाल म्हणतो आपण याला. चला, सावकाश मानवरती घेत डाव्या बाजूने. डाव्या बाजूने उजव्या पायाची टाच बघायची. नंतर सावकाश खाली यायचं. पुन्हा
श्वास घेत वर जायचं, उजव्या बाजूने डाव्या पायाची टाच बघायची, या पद्धती. याला म्हणतात भुजंगासन. पण कुठलं भुजंगासन? तिर्यक भुजंगासन म्हणतात याला. एकदा तुम्हाला जमलं, लक्षात आलं, थोडं फास्ट करायचं. श्वास सोडत खाली डाव्या बाजूने बघा, श्वास घेत वर उजव्या बाजूने बघा. जाताना श्वास सोडायचा, वर येताना श्वास घ्यायचा. 7 वेळेस करा. 7 वेळेस डावीकडून, 7 वेळेस उजवीकडून. यामुळं तुमच्या पोटातलं पाणी संडासच्याद्वारे बाहेर निघण्याचा पाणी प्रयत्न करतं. ताण हा पोटावर पडतो. जेवढे आसनं केले ताण हा पोटावर पडतो. पुन्हा एकदा मला असं उकडू आसन. आता पुन्हा एकदा उकडू आसनमध्ये बसा. सर्वांनी उकडू आसनमध्ये बसा आणि पाणी प्या. याला म्हणतात उकडू आसन. 2 ग्लास पाणी प्यायचं आहे. पाणी पिताना मान, जर कधी वॉमिटिंगची भावना होत असेल तर मान अशी मागे करायची आणि तिला नाही नाही म्हणायचं, उलटीला येऊ नको येऊ नको असं म्हणायचं, मान वरती करून. या पद्धतीने 2 ग्लास पाणी प्या. पुन्हा आपलं 2 ग्लास पाणी पिऊन पुन्हा आपल्याला सुरुवात करायची. जे काही शिकवलं त्याला सुरुवात करायची. नाही समजलं, व्हिडिओ ग्रुपवर टाकलेला आहे.